बीडच्या आष्टी तालुक्यातील एसटी चालकाच्या मुलाने एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून आई वडिलांच्या मेहनतीचं चीज करून दाखवलंय। या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा होतोय। विशेष बाब म्हणजे एकट्या आष्टी तालुक्यातून 7 जणांची एमपीएससीतून महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे। पाटोदा तालुक्यातील पाचसरा येथील पोपटगरचे एसटी महामंडळात चालक आहेत। मुलाला खडतर परिस्थितीत उच्च शिक्षण देऊन त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केलंय। ग्रामीण भागातील नितीन गर्जे याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत महसूल सहाय्यकपदी गवसणी घातली आहे। गावी पोहोचताच त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। आई वडिलांनी मुलाचा यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा करण्यात आलाय। तेज वार्ता न्यूज नेटवर्क, आष्टी, बीड। वाटतं एसटीत होतं, परिस्थिती नव्हती शिकण्याची, क्लासला पैसे सुद्धा नव्हते द्यायला। मी हे कार्ड आणि एक अक्षर सुद्धा येत नाही, पण मुलांनी माझे नाव कमवलं तालुक्यात, जिल्ह्यात। आनंद वाटतो। होते जॉब करीत होते, परिस्थिती नव्हती शिकण्याची, पण माझ्या मुलांनी त्याला शिकवलं। मोठ्या कडीला गेलं, स्वप्न पूर्ण झालं। अजून तयारी चालू आहे, याच्या पुढं पण असं स्वप्नात पण नव्हतं घडण म्हणून। अभ्यास खूप केला, कष्ट घेतलं, हे आनंद झाला। स्वप्न पूर्ण केलं। त्यांच्या मोठ्या भावाने खूप म्हणजे जीवाचं रान केलं, शिकवलं त्याला। पोपटगरचे मी पाटसरा येथील रहिवासी असून तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील 2018 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी स्वरूप वर्धिनी येथे करत होतो। तिथं गेल्यानंतर स्वरूप वर्धिनीचे मोलाचं मार्गदर्शन मिळालं। त्यानंतर आता 2023च्या एमपीएससीमधील महसूल सहाय्यक या पदी माझी आता निवड झालेली आहे। साहजिकच खूप आनंद झाला। बऱ्याच एक्झामने मला थोड्या मार्कावरून हुलकावून देत होतं। कुठंतरी मी इथं स्वल्पविराम दिला असं समजतो। अजूनही परीक्षा देईल, अजून माझे निकाल बाकी आहेत, तर हाच प्रवास माझा असाच चालू राहील। साहजिकच वडिलांनी केलेले कष्टाचं कुठंतरी चीज झालं मी असं समजतो। आणि